पुन्हा एकदा वेदांत आता वायाला घेऊन चालले हो. कुठं? अरे बाबा डोंबिवलीला आगरी महोत्सवला. रस्त्याने आपल्या गोऱ्याला जुरुकशी ताण लागलेली म्हणून पेट्रोल नावाचा जुरुकसा त्याला पाणी पादाल घेतलेला. पादाल लागतो ना आपला दे ना. मागच्या शुभम भाई आलता काय मी तोंडाला काय लावलेला भाईनी ना. त्याने माग बसले चार मात्रींचा मालक मंथन दादा ना. याही गाडी बघ कशी पास पळवली. बरं थांब, ही व्हिडिओ ना शुभमच्या सासूला दाखवतो. थांब जरा तुझा विषय गंभीर करतो. थांब तू तिथल्या सरळ बोधला आगरी महोत्सवच्या कमानीचे असा कडक मध्ये नाव लिवले. मंथन दादा उतरला ना. टोन पुसता पुसता काय माहित कांचा मंत्र बोलत होता कोणच्या का बघून काही नाही. बरं काला पिला करायच्या नादाने याचा विषय जरा आज गंभीर वाटते. जुरुकसा पुरवलं होतं परेश दादा भेटला. बहिणी काय घातले काय माहित. बरं भाऊ वरती काय घातले बोलते कॅप आहे. अरे बरं आज असा कानटोपरा घालून येले खरा खरा सांग आतमध्ये काय घातले बोलते फॉर्मल कपडा. बरं दाखवू. अरे भाईला असतं काय बोलशील ना. मंथन शेड गेलं तर आमची तिकिटा करायला भाई बघ कसं हसत असं झाले. पण आतमधल्या लढत असेल झाल्यानं फुकट खर्च झाला. बाकी ते मॅकडॉन फॅकडॉन मध्ये जाऊन इंग्लिश वरापाव खाऊन येतील तो बरोबर चालेल या ना. बाप्पाचं दर्शन घेतला. कडक अशी मूर्ती होती ना. मग सगळ्या जोरला कडक असं हात. इकडे बादशे बघ कसं उभं. सचिन दा बघ कसं लाजतं ना. सगळी बरं अंगठ दाखवतो नाही. बादशे बसले. अरे उठतं का तू. मी यायला समजू नाही ग. परेश शेड बोलते 30 तोल्याची गंटन करायची. बोलले लगेच. अरे बोलते यावर्षी कर्तव्य आहे ना. बरं काही नाही तू काय बाई बाजी देस नाही. थोडासा पुढे आलं तर सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. या वाहिनी तिथं वहिनीला मेसेज करायला सुरुवात. बरं हे फॉर्मॅलिटी करणं गरजेचं आहे का बोलते तुम्हाला समजेल तुमची बारी आल्यावर. नाही बाईस इथं चहा पत्तीचं प्रमोशन करीत होती. बरं क तुझ्या चहा पत्ती अरे बोलते या चाय पत्तीचा चहा पिला ना की पोरीवाली तुला लगेच हो बोलतील बोलतं. बोला आमच्या घरा पोरवली काला बघायला येते ना आम्ही जाऊ पोरीच्या इथं. अरे बोलते सेकंड टाइम येतील ना घर बघायला तेव्हा पिला लगेच ओके बोल. बरं आमचा आता भावासा झाला. अरे बोलते तुझा नाही होणार मेलो बात तो वैसी ताई तेरी सोचनीवाली हे. मग काय मिठाई बघा कवऱ्या भारी भारी होत्या ना. आपली सगळ्या भारी फेवरेट शेव लाल शेव. या दोघांचं इथे टॉपचं डिस्कशन चालले. काहीतरी नवीन खरेदी करायची वाटतं. आता काय ते जरा सरप्राईजच राहून दे. इकडे बघा कवरी भारी भारी दुकानं लागल्या. पण इकडं आपला आगरी खानाच नाही. सगळ्या चायनीज ना पेंटेन ना रॉन्स्टन काय नवीन नवीन नाव जाऊन दे. यो दुर्वाला बाबा बघा कसा करते दूर बरा काम आहे. आमच्या टायमाला निक्कीचा माऊस होता उऱ्या मारायला. त्यान पण मनात येत नव्हते वजन पका होता म्हणून. हे बारीक पोरानं बघा कसा नवीन भावलं दिला गेला. इकडून उरी मारला की तिकडे दुसऱ्या कोणी उरी मारला का तो बघ जेला खाली. काय बोलशील बाबा राहून ते पोरांपोर शालतंय. नाही आमची मॉडेल वाय बघ नाही आपला तिथं मॉडेल बायचा मॉडेल मामा फोटो काढणारा कसा वाकरा तिकडे फोटो काढतो एकदम टॉप मध्ये. ते पण भारी. या बाईला बघ कसा गरबरवाला फोनले वाटतं. अरे काय बोलतो मम्मीचा फोन. अरे मी बोला तुझ्याच मनान पाप आहे बाई. पालेगावची आमची गँग भेटलेली बा. किशोरची बोर ना ताई बीजा होते ना वहिनी पण होती. बरं चालू दे. नागरी महोत्सवचा फेमस ठिकाण फोटो काढायचा म्हणजे आकाशच्या पालण्याच्या खाली करला कडकवाला फोटो. आमच्या बायला बघ कसा प्रमाणवाला पत्र भेटले एकदम कडक मध्ये. तो पण फुगावाला बोलतो भाई फुगा लेके जाओ आपके बच्चों को. बारा मेरा कोई बच्चा बिच्चा नाही लगीन नाही झाला. आपके दोस्तों को लेके जा. बरं त्यांचा आता तर जमले बरं ना. नंतर महिनी तर पिशवी भरून माजरीना काढला झालोले. तर चार माजरी चार येऊन पक्का जीव आहे ना त्याचा. मग काय तोंडाला बाई रुमाल गुंडलून चाललेलो. घरात पक्की थंडी होती ना. थंडीमध्ये असे कडक कडक गरमवाले व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला करा सुद्धा फॉलो करा. आणि तर खरा खरा पाप लागला तुम्हाला.